आज सकाळी आम्ही पुण्यातून राजगडाकडे निघालो. पुण्यापासून राजगडाचं अंतर साधारण 60 किलोमीटर आहे. सह्याद्रीच्या दिशेने पुढे जात असताना हळूहळू निसर्गाचं रूप सुद्धा बदलत गेलं. डोंगर रांगा, हिरवीगार शेती आणि शांत गावं. राजगडाचा हा प्रवास खरंच वेगळा अनुभव देत होता. आणि काही वेळातच आम्ही पोहोचलो राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे गावात. तिथेच गाडी पार्क केली. आता आपण पोहोचलेलो इथं गुंजवणे गावात. इथून आपला राजगडचा पायी ट्रेक चालू होईल. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. किल्ला चढायला सुरुवात केलेली. राजगड किल्ल्यावर जाण्यासाठी गुंजवणी गावचा मार्ग ट्रेकरसाठी प्रसिद्ध मानला जातो. बहुतेक ट्रेकर्स याच गावातून ट्रेकला सुरुवात करतात. वरती काहीच जेवायला वगैरे काही भेटत नसल्यामुळं पाणी बॉटल आणि वेफर्स सर्व आम्ही कॅरी करून जातोय वरती. आजचा प्रवास खास आहे कारण राजगड म्हणजे फक्त ट्रेक नाही, तो इतिहासाची अनुभूती करणारा ट्रेक आहे. हे बघू शकता, प्रत्येक जागी अशा रिबीन बांधलेल्या आहेत का रस्ता चूक नाही ह्यासाठी. गुंजवणे गावातून राजगडाचा ट्रेक साधारण 2 ते 3 तासाचा आहे. हा ट्रेक मध्यम अवघड मानला जातो. सुरुवातीला वाट जंगलातून आणि मोकळ्या पठारातून जाते, पण जसं जसं आपण गडाच्या जवळ जातो तसं तसा ट्रेक थोडा स्टीप म्हणजे थोडासा अवघड. जर तुम्ही पहिल्यांदा राजगडावर येत असाल तर सकाळी लवकर ट्रेक सुरू करणं सर्वात योग्य असतं. दोनों के लफड़े पे मेरे को क्यों फंसा के रखा है? उठा ले रे बाबा, उठा ले. मेरे को नहीं रे, इन दोनों को उठा ले. या वाटेवर चालताना डोक्यात एकच विचार येत होता. याच वाटेने कधी काळी मावळे गडावर जात असतील. या वाटेने कधी स्वतः शिवाजी महाराज सुद्धा गडावर गेले असतील. हे बघू शकता, आजकालचे तरुण चढताना कसे दमलेले. तर छत्रपती शिवाजी राजांनी किल्ले कसे जिंकले असतील आणि कसे जोपासले असतील यावरनं तुम्ही अंदाजा लावू शकता की किती अवघड काम होतं हे. धन्यवाद बस, आमची जिरली. जसं जसं आपण उंच चढत जातो तसा तसा ट्रेक थोडा कठीण होतो, पण प्रत्येक वळणावर राजगडाचं दृश्य अजून भव्य दिव्य दिसतं. सह्याद्रीचा हा नजारा पाहून थकवा कधी गायब होतो कळतच नाही. मुझे कैसे भी करके निकाल मेरे भाई, मैं फंस गया हूँ यहाँ. ट्रेक करत करत आपण पोहोचतो गुंजवणे दरवाजाजवळ. पहिल्या नजरेत तो साधा वाटतो, पण नीट पाहिलं तर यामध्ये अनेक लष्करी वैशिष्ट्ये दिसून येतात. दरवाजाची कमानीदार रचना मोठमोठ्या दगडांनी बांधलेली आहे. ही बांधणी अशी केली होती शत्रूने हल्ला केला तरी दरवाजा सहज तुटू नये. दरवाजाच्या आसपासचा भाग थोडा वाकडा आणि अरुंद ठेवला आहे. यामागचं कारण स्पष्ट होतं. जर शत्रू इथे आला तर त्याला सरळ प्रवेश मिळणार नाही. मावळ्यांना वरून त्याच्यावर सहज हल्ला करता यावा यासाठी ही संपूर्ण रचना केली होती. हा बघू शकता गुंजवणे दरवाजा. जेव्हा गुंजवणे दरवाजाच्या पहिल्या दरवाजातून एंट्री केली की बघू शकता हा स्पेस लागतो. हा स्पेस केल्यानंतर लगेच मोठा असा दुसरा दरवाजा लागतो. जरी कदाचित शत्रूंनी पहिला दरवाजा पार केला तरी आपल्या मावळ्यांना त्यांना रोखण्यासाठी बराच वेळ मिळायचा. हा असा बघू शकतात किती असा स्पेस आहे आणि अरुंद स्पेस आहे. हे छोट्याशा स्पेसमध्ये शत्रूंना वार करण्यासाठी पुरेशी जागा मिळत नव्हती, त्यामुळं मावळ्यांना त्यांना रोखण्यासाठी बराच वेळ मिळायचा. शकता गडावरची रचना. जेव्हा हा दरवाजा आणि या दरवाजा ह्या दोनमध्ये हा जे स्पेस आहे, ह्या दरवाजा म्हणजे ह्या स्पेसमध्ये पाणी साचून राहू नये ह्यासाठी इथे छोटीशी नाली काढलेली आहे. गुंजवणे दरवाजातून आतमध्ये एंटर केल्यानंतर हा पुढे जे दिसतो तो आहे बाले किल्ला. बघा कसा आजही थाटात उभा आहे. आणि गडाची रचना बघू शकता. शत्रू जरी या दोन्ही दरवाजाला पार करून इथपर्यंत आला, या उंच कड्यांवर असलेले मावळे परत त्यांच्यावर हल्ला करू शकत.
या दरवाजावर असलेल्या पहारेकरूंना बसण्यासाठी किंवा त्यांचं साहित्य ठेवण्यासाठी ही सुंदर रचना केलेली असावी. आता आपण आलेलो आहोत गुंजवणे दरवाजाच्या वरील बाजूस आणि इथे ही जी तटबंदी दिसते या तटबंदीवरती कोरलेलं आहे शरभचित्र. शरभचित्र म्हणजे शक्तीचं प्रतीक मानलं जातं आणि इथूनच आपल्याला दिसते ती म्हणजे सुवेळ्या माची. सुवेळ्या माचीचं एकदम सुंदर दृश्य इथून पाहायला मिळतं. तसेच दुसऱ्या बाजूस आपल्याला पाहायला मिळते पद्मावती माची आणि याच माचीला एक बीळ आहे, त्या बिळाला वाघरू बीळ असं म्हणतात. आणि याच बाजूने गडावरती जाणारी चोरवाट आहे जे की पद्मावती माचीवरती जाऊन पोहोचते. बघू शकता जिथं जिथं अशी तटबंदी आहे तिथं प्रत्येक ठिकाणी गडावरती अशा टाक्या बांधलेल्या आहेत. हे टाक्या बांधण्याचं कारण म्हणजे की तटबंदी बांधण्यासाठी जे दगड लागायचा तो ह्या टाकीला फोडून निघालेला दगड आहे आणि फोडल्यानंतर जे स्पेस राहायचा तर त्यामध्ये पाणी साचवण्यासाठी टाका असा बनवण्यात आलेला आहे. म्हणजे दगड मिळाला आणि गडावर पाण्याची पण व्यवस्था झाली. गुंजवणे दरवाजावरनं पद्मावती माचीकडे जात असताना सह्याद्रीचं खूप सुंदर दृश्य पाहायला मिळतं. गडावरती चढल्यानंतर एक महाराष्ट्र शासनाचा असा बोर्ड लागलेला आहे. त्यावरती आपल्याला बरीच माहिती दिलेली आहे राजगड किल्ल्याची. तर राजगड किल्ला हा स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखला जातो. गडाचे मूळ नाव हे मुरुमदेव होते. सन 1630 च्या सुमारास शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामांकडे गेले तेव्हा हा गड त्यांच्या ताब्यात होता. सन 1645 मध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला व किल्ल्याचे नाव राजगड ठेवून किल्ल्याचे मोठ्या प्रमाणात बांधकाम केले. इसवी सन 1645 ते इसवी सन 1670 अशी सुमारे 25 वर्षे शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या कार्यात राजगडाचा सिंहाचा वाटा होता. पुढे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीतही हा किल्ला स्वराज्यात होता. हा पाठीमागे जे आहे तो बालेकिल्ला आहे. बालेकिल्ल्याच्या एकदम थोडंसं समोर आला की आपण म्हणजे खाली आलात की बघू शकता हा तेव्हाच्या काळात इथे दारुगोळा ठेवण्यात येत होता. हे बघू शकता तुटलेल्या स्वरूपात आपल्याला तोफगोळे दिसू शकतात. म्हणजे तेव्हाचा दारुगोळा हे ह्याच रूममध्ये ठेवत असायचे. राजवाड्याचे अवशेष इथेच कुठे आपले राजे राहिलेले असावेत मावळ्यांसोबत. हे आता बघू शकता हे पूर्ण पडलेल्या स्वरूपात दिसतं तुम्हाला. फक्त इथं आता आपल्याला पाहायला भेटतात ते दगड आणि दगडातल्या आठवणी. आता हे बघा हे आहे तेव्हाच्या काळातला पाटा. अशाच वस्तू आता इथं तुम्हाला पाहायला भेटतात. राजवाडा पाहून झाल्यानंतर आता आपण जात आहोत ते म्हणजे पद्मावती माता मंदिराकडे. तिथेच आपल्याला पद्मावती तलाव आणि महादेवाचे मंदिर सुद्धा पाहायला मिळते. एक खूप मोठा असा ग्रुप आलेला आहे गड पाहण्यासाठी. बघू शकता किती शांत बसलेले आहेत. ग्रुपनी गड पाहायला येण्याची मजाच वेगळी असते. हे बघू शकता ही टोपीवाले दादा हे सर्वांना खूप छान माहिती सांगत आहेत. ऐकणारे पण खूप मन लावून ऐकत आहेत. त्यामुळे मलाही ते ऐकण्याची इच्छा होत आहे. चला तर मग बघूयात ते काय सांगत आहेत. आपल्या आयुष्यात सुद्धा असे काही किल्ले तर जिंकायचे नाही, अडचणी येतात, निर्णय घ्यायचा, कठीण काळ येतो. असं वाटतं आता काय होईल माझं, आता कसं होईल माझं. थोडीशी माहिती ऐकून झाल्यानंतर आता आपण जात आहोत ते म्हणजे महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. महादेवाचं दर्शन घेऊन आता आपण जात आहोत जवळच असलेल्या पद्मावती मंदिरामध्ये. आज खूप मोठा ग्रुप आला होता त्यामुळे बघू शकता खूप गर्दी आहे. अनेक ट्रेकर्स आणि भाविक इथे दर्शनासाठी येतात आणि अनेक जण इथेच मुक्काम करतात. गडावर राहणाऱ्या लोकांसाठी पाण्याची व्यवस्था अत्यंत महत्त्वाची होती. म्हणूनच गडावर अनेक पाण्याच्या टाक्या दगडात कोरून तयार केल्या होत्या. त्यापैकीच एक म्हणजे पद्मावती तळे. ही आहे चोरवाट जी चोर दरवाजापाशी निघते. सध्या हा चोर दरवाजा बंद आहे. हा मार्ग खास करून आपत्कालीन परिस्थितीत वापरले जायचे.
शत्रूंनी किल्ला वेढला असताना या गुप्त वाटांमधून सैनिक बाहेर पडू शकत होते. या वाटा खूप अरुंद आणि थोड्या धोकादायक असतात, म्हणूनच इथे जाताना काळजी घेणं खूप गरजेचं आहे. सध्या हे बघू शकता, किल्ले संवर्धनाचं काम चालू आहे गडावरती. ही आहे पद्मावती माचीवरील तटबंदी. तटबंदी अशी की संपूर्ण परिसरावर या तटबंदीवरनं लक्ष ठेवू शकत होतो. त्याची रचनाच त्या पद्धतीने केलेली आहे. पद्मावती माचीवरील पद्मावती मंदिराच्या शेजारी ही जी जागा दिसतं, ह्या जागेला कचेरी असा बोर्ड लागलेला आहे. बाले किल्ला पाठीमाग आहे पद्मावती मंदिर, आणि आता आपण जात आहोत ते राणी वसा तलावाकडे. हाय बघू शकता, हे आहे राणी वसा तलाव. अंबारखाना आता थोडा तुटलेल्या अवस्थेत आहे. हा आहे पाली दरवाजा, आणि तुम्ही हे बघू शकता इथं पाली दरवाजा तिथं किती बाटल्यांचा ढिगर आहे. विचार करायची गोष्ट आहे. पण किल्ल्यावर येतो तर किल्ले पाहायला येतो का अशी घाण करायला येतो? लाज वाटली पाहिजे अशा लोकांना, जनाची नाही मनाची तरी. हा आहे पाली दरवाजा, गडाचा मुख्य प्रवेशद्वार, ज्याबद्दल आपण पुढील भागात सविस्तर माहिती घेऊयात. त्यासोबतच बाले किल्ला आणि संजीवनी माची हे सुद्धा पुढील भागात आपण बघूयातच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सजेशन असतील तर कमेंट करा, आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढील भागात. जय शिवराय.